मॅथ पार्ट फर्स्ट चॅप्टर नंबर 2 ला आपण सुरुवात करतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. त्यातलं फर्स्ट लेक्चर आहे आज. पहिल्यांदा या लेक्चरला सुरुवात करण्याअगोदर पहिल्या चॅप्टरवर आपण 11 लेक्चर घेतले. ते लेक्चर बारकाईने ऐका. मग त्याच्यामध्ये ग्राफ आहेत, वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, क्रॅमर्स रूल आहे. हे सगळं तुम्हाला समजलंय का बघा. तरच या पुढच्या लेक्चरला आपण काय करू शकतो, सुरुवात करू शकतो. चला पाहूया. क्वाड. क्वाड या शब्दाचा अर्थ असतो टू. जसं मोनो म्हणले की वन, डाय, बाय, क्वाड हे तिन्ही शब्दाचा अर्थ असतो टू. ट्राय म्हणजे 3 आणि टेट्रा म्हणजे 4, पेंटा म्हणजे 5, हेक्सा म्हणजे 6. तुम्हाला माहितीच असेल. आता इथे शब्द कोणता आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे काय? द इक्वेशन हॅविंग मॅक्झिमम पॉवर ऑफ 2. असं इक्वेशन की ज्याची जास्तीत जास्त पॉवर 2 असली पाहिजे. सर पॉवर म्हणजे काय? डोक्यावर नसतो का आकडा. फॉर एक्झाम्पल m² + 4m + 5. इथे मोठ्यात मोठा आकडा कुठला आहे बघा डोक्यावर? 2. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही, हे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे. मात्र ज्यावेळी याला तुम्ही परत एकदा फरक बघा. जर एवढंच तुम्हाला दिलं तर याला म्हणतात पॉलिनॉमियल. मात्र याला जर इज इक्वल टू 0 केलं तर हे बनतं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. पुस्तकं काढली का सगळ्यांनी बघा. आपण पुढे चाललोय. एव्हरीबडी ऑन पेज नंबर 31. सर्वजण आपल्या पेज नंबर 31 वर पाहत आहेत. त्यांनी काय लिहिलेलं आहे बघा. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. x² - 4 इज इक्वल टू 0. ही काही तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेली आहे. त्याचा तुम्ही जनरल फॉर्म लिहायचा आहे. त्याला स्टँडर्ड फॉर्म असंही म्हणतात. आणि नंतर तुम्ही एबीसी च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. लक्ष द्या. ठीक. y² is equal to 2y - 7 x² + 2x is equal to 0. बस झालं एवढं. 3 व्हॅल्यूज दिलेले आहेत तुम्हाला. आता एक कॉमन सेन्स लक्षात ठेवायचा की क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म हा ax² + bx + c is equal to 0 असा असतो. मला परत एकदा माझ्यासोबत ax² + bx + c is equal to 0. जनरल फॉर्म म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला असं दिलं 6x² + 2x + 4 is equal to 0 तर नीट बघा. a च्या जागी कोण दिसतंय तुम्हाला? 6. म्हणजे a ची व्हॅल्यू 6 आहे. b च्या जागी 2, c च्या जागी 4. याचा अर्थ हे परफेक्ट क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मात्र जर हे एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं x² - 4 इज इक्वल टू 0 तर नीट बघा. स्क्वेअर वाली टर्म आहे. मात्र ज्या टर्मला x असतो ती टर्म इथे नाहीये. मग ती टर्म आपण मनाने लिहायची. हे बघा मी मध्ये जागा सोडली. इथे मनाने तुम्ही ऍड करा 0x. याचाच अर्थ याचा स्टँडर्ड फॉर्म कसा झाला बघा. x² + 0x - 4 इज इक्वल टू 0. आता नीट बघा. a च्या जागी इथं कोण दिसतंय तुम्हाला? कोणच नाहीये. म्हणजे इथं कोएफिशिएंट किती असतो? 1. b च्या जागी 0, c च्या जागी चिन्हासह घ्या -4. संपलं. 1 0 -4. पुढे ह्या एक्झाम्पल मध्ये नीट लक्ष द्या. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय म्हणतं? इज इक्वल टू 0 असला पाहिजे. म्हणजे या ज्या दोन टर्म दिसतायत या दोन्ही टर्म कुठे असल्या पाहिजेत? अलीकडं. म्हणजेच बोला y² हा +2y अलीकडे आल्यावर काय होणार? -2y. हा -7 पुढे आल्यावर काय होणार? +7 इज इक्वल टू 0.
इथं काय असतो 1, इथे काय असतो -2, इथे काय आहे 7. हा स्टँडर्ड फॉर्म आणि या एबीसी च्या व्हॅल्यू पण आपण फाइंड आउट केल्या. इथे बघा x² + 2x. आता तिसरा एक नंबर इथे काहीतरी पाहिजे होता कारण ही तिघांची फॅमिली आहे ना. x² वाली टर्म, एक नॉर्मल x वाली टर्म असते आणि नंतर एक नॉर्मल नंबर असतो ज्याला कॉन्स्टंट असं म्हणतात. तो नाहीये म्हणून तिथे 0 ऍड करून = 0. बोला इथे 1, इथला 2 आणि साइडचा 0. समजले सगळ्यांना? लिहून टाका. सॉल्व्ड एक्झाम्पलला आपण सुरुवात करतोय. पेज नंबर 31 वरचे सॉल्व्ड एक्झाम्पल. मी आता एवढं तुम्हाला शिकवलं की कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म कसा असतो. बोला ax² + bx + c = 0. गुड. आता फळ्यावर लक्ष द्या. इथे मॅक्झिमम पॉवर 2 आहे का? तर आहे. व्हेरिएबल पण एकच आहे. कोणतं? 2. मग हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? तर आहे. म्हणून करायचं yes it is a quadratic equation with variable x and maximum power of variable is 2. हो, हे x च्या फॉर्म मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि याची मॅक्झिमम पॉवर किती आहे? 2 आहे. आता इथे या. दोघांची फॅमिली नसते. फॅमिलीमध्ये किती जण पाहिजे? 3. यातला कुठला नंबर गायब आहे बाळांनो? मिडलला असतो तो. बरोबर आहे. काय घ्यायचं म्हणतो आपण? 0. बोला मग. सुरू 9y² + 0y + 5 = 0. हा याचा कसला फॉर्म झाला? स्टँडर्ड फॉर्म, ज्याला आपण जनरल फॉर्म असंही म्हणतो. आणि नंतर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का? बोला पटपट. येस it is a quadratic equation with variable. बोला कोणतं व्हेरिएबल आहे? आता x नाहीये, y. and maximum power बोला याची किती आहे? maximum power of variable is 2. इकडे बघा मॅक्झिमम पॉवर बदलली. किती झाली? 3. डायरेक्ट लिहून टाका. It is not a quadratic equation. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. हे एक्झाम्पल माहिती तुम्हाला कसं सॉल्व्ह करतात? बोला. एक ब्रॅकेट फोडायचा. व्हेरी गुड. पहिल्यांदा एक्झाम्पल लिहून घेऊया. l + 2 l - 5 = 0. एक ब्रॅकेट ब्रेक करा. त्यातून बाहेर काय आला? बोला l. त्याने पलीकडे मल्टिप्लाय करा. l - 5 परत इथला +2 त्याने परत पलीकडे मल्टिप्लाय करा. l - 5 = 0. एक ब्रॅकेट फोडून यातला l बाहेर घ्यायचा, पलीकडे मल्टिप्लाय केला. परत 2 बाहेर घ्यायचा, पलीकडे मल्टिप्लाय केला. कॅरी ऑन. l * l l², 5 * l 5l, 2 * l 2l, 2 5 10, 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं. 2 पंचे 10 = 0. या दोघांचं सांगा सबट्रॅक्शन काय येणार? l², 5 मधून 2 गेला, -3l - 10 = 0. बाकी सगळं जाऊ द्या. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का असा प्रश्न आहे. येस. बोला याचा आन्सर काय येणार? येस इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा बोला पुढं. विथ व्हेरिएबल कोणतं? l and having a maximum power of 2. चला लिहून टाका. प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 ला सुरुवात करूया. त्यांनी एक साधा क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. राइट एनी 4 क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यांनी 2 विचारले तर आपण 4 लिहूया. जनरल फॉर्म्युला काय आहे? ax² + bx + c = 0. तुम्ही एक काम करा. a b c च्या ऐवजी तुम्हाला आवडते अंक टाकून द्या. आता मला पहिले एक्झाम्पल असं लिहू वाटलंय. 6x². बोला पुढचा आकडा 4x. त्याच्या पुढचा आकडा 7. हे काय मी पाठ केलं का? नाही. तुम्हाला येईल ते लिहा. एखादा म्हणेल सर x नको y घ्या. चालतंय. बोल मग. हा
9y² minus 5y plus 6 is equal to 0. झाली का दोन? आणखी दोन बनवा तुमच्या याने m घ्या एखादा बोला. मी घेतोय 30 तुम्ही लिहावे असं नाही, तुम्ही मनाने पण लिहू शकता. 2m² minus 4m plus y is equal to 0. किंवा आणखी एखादा कोणता शब्द घेता येईल? 6p² minus 7p minus 4 is equal to 0. x 4 वेळा घेतला तरी चालतो किंवा अशा वेगवेगळे व्हेरिएबल घ्या. सेकंड क्वेश्चन मध्ये त्यांनी काय विचारलंय बघा. डिसाइड which of the following are quadratic equation. आणि तुम्हाला काही इक्वेशन दिले तर फक्त मला येस आणि नो मध्ये आन्सर द्या. पटपट बोला. फर्स्ट वन x² + 5x - 2 इज इक्वल टू 0 आहे का सगळं व्यवस्थित? काय काय चेक करताय तुम्ही सांगा. मॅक्सिमम पॉवर 2 आहे. व्हेरिएबल सिंगल कोणतं? x. बोला मग याचा आन्सर पटपट. येस, इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन with variable x and maximum power 2. झालं. समोरच आन्सर लिहून टाकले बघा. सेकंड वन असं चार फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालतं किंवा तुम्ही सिंगल सिंगल लिहा. y² is equal to 5y minus 10. काय काय चेक करायचंय? मॅक्सिमम पॉवर 2 आहे, सिंगल व्हेरिएबल x पण आहे म्हणजे येस. हे सुद्धा काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. फक्त इथे व्हेरिएबल कोणता घ्यायचा? y. नेक्स्ट तुम्ही फुल सेंटेन्स मध्ये आन्सर लिहायचं, असं शॉर्टकट नाही लिहायचा. y² + 1/y is equal to 2. y² + 1/y is equal to 2. आता नीट लक्ष द्या. हा जो खाली y आहे त्याने काय करायचं असतं? एकदा अलीकडे आणि एकदा पलीकडे काय करायचं? मल्टिप्लाय. y into y², y चा कितवा? क्यूब प्लस 1 आहे असाच इज इक्वल टू 2 into y 2y. बघा बरं मॅक्सिमम पॉवर किती झाली? 3. नाही चालणार आपल्याला. मग इथे काय लिहायचं? नो, इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन because maximum power of variable is 3. next fourth one बघूया आता. x plus 1/x is equal to -2. याने दोन्हीकडे मल्टिप्लाय करा. बोला काय होणार इक्वेशन? x into x x² plus 1 as it is 2 into x minus 2x आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहून टाका त्याचं कंप्लीट मध्ये आन्सर फुल सेंटेन्स मध्ये. पुढे m + 2 m - 5 is equal to 0. हे आता सॉल्व करून दाखवलं होतं मी. m च्या फॉर्म मध्ये होतं. चला पुन्हा सॉल्व करूया. यातला एक ब्रॅकेट फोडा. m - 5 2 into m - 5 is equal to 0. चला मल्टिप्लाय करा. m² 5 into m 5m 2 into m 2m 5 to 10. हा मधला भाग सॉल्व करा. m² -3m -10. yes, it is a quadratic equation. व्हेरिएबल कोणतं? m आणि मॅक्सिमम पॉवर किती? 2. अगदी बरोबर. सिक्स्थ एक्झाम्पल बघा. m³ plus 3m² minus 2 is equal to 3m³. गणित बघूनच कळतं इट इज नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकॉज मॅक्सिमम पॉवर इज 2. सगळ्याचे आन्सर कंप्लीट लिहून टाका. चला बरोबर पटपट. क्वेश्चन नंबर 3 मध्ये त्यांनी दिलेले इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्म मध्ये लिहायला सांगितलेले. इथे जनरल फॉर्म दिलाय बघा. बोला मग या क्वेश्चनचा जनरल फॉर्म कसा होईल? जनरल फॉर्म म्हणजे काय? स्क्वेअरची टर्म ज्याच्या डोक्यावर 2 आहे तो 1 नंबरला पाहिजे. म्हणजे हा नंबर इकडे 1 नंबरला घ्यायचा.
हा मायनस आहे, अलीकडे आल्यावर काय होणार बोला प्लस झालं. नंतर हा नंबर 2y आणि नंतर हा 10 इज इक्वल टू 0. काहीतरी चुकलं बघा बरं, काय चुकलं? हा इकडे आल्यावर प्लस झाला, हा इथेच होता तोही प्लस आहे, पण हा 10 पण अलीकडे आला म्हणजे तो प्लस 10 अलीकडे आल्यावर काय होणार -10. अशा बारीक बारीक गोष्टी बघायच्या. माझा तुम्हाला एबीसी च्या व्हॅल्यू काढायच्या. मी एक वाक्य लिहा, कंपेअर विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. स्टँडर्ड फॉर्म शी कंपेअर करा. स्टँडर्ड फॉर्म मध्ये व्हेरिएबल y टाकायची काही आवश्यकता नाहीये. a च्या जागी इथं कोणच नाही म्हणजे 1 असणार. b च्या जागी बघा बरं कोण आहे इथे 2 आणि c च्या जागी -10. सेकंड इक्वेशन बघा काय दिलेलं आहे, x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x + 3. आता तुम्हाला माहिती आहे या ब्रॅकेटचे एक्सपान्शन करताना आपल्याला हा फॉर्म्युला वापरला पाहिजे. a - b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू बोला a² - 2ab + b². याचा अर्थ काय आहे तो अगोदर समजून घ्या. पहिल्या नंबरचा स्क्वेअर करा. पहिला नंबर कोण आहे x चा स्क्वेअर x² -2 into a टर्म x b टर्म 1 प्लस b चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर. हे सगळं एवढं मी कशाबद्दल लिहिलेलं आहे पहिल्या ब्रॅकेट बद्दल लिहिलं. पलीकडचे ऍज इट इज 2x + 3. चला पुढे x² मायनस एवढ्याचं मल्टिप्लिकेशन आलं 2x + 1 इज इक्वल टू 2x + 3. आता सगळे नंबर अलीकडे घ्या. x² - 2x हा +2x तो सुद्धा अलीकडे येणार -2x. हा +1 आहे असं पाठीमागून आल्यावर -3 इज इक्वल टू 0. आता नीट बघा मायनस मायनस असल्यावर आपण त्यांचे ऍडिशन करतो म्हणजे x² - 4x होणार आहे. बरोबर आहे का बघा. 1 मधून 3 गेले -2 इज इक्वल टू 0. आता कंपेअर करा बोला. कंपेअर विथ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. बघा a च्या जागी नंबरच नाही म्हणजे किती असणार आहे तो 1. b च्या जागी नंबर बोला -4 आणि c च्या जागी -2. लेट अस गो टू थर्ड इक्वेशन. तिसऱ्या गणिताला चला. x² प्लस 5x इज इक्वल टू पुस्तक उघडीत ना सगळ्यांची चेक करा कोणतं शिकवतोय ते. लक्ष द्या. x² प्लस 5x ऍज इट इज लिहूया. तुम्हाला माहिती आहे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन असेल तर ब्रॅकेटच्या आत मधलं साइन चेंज होतं म्हणजेच बोला -3 प्लस x. हे सगळे नंबर पुढे घ्या म्हणजे बोला x² प्लस 5x हा प्लस पुढे आल्यावर -x पुढे आल्यावर +3 पलीकडे काहीच नाही राहिलं म्हणून 0. सगळे नंबर अलीकडे घेऊन यायचे. आता नीट बघा 5x मधून x गेला किती x राहिले 4x + 3 इज इक्वल टू 0. करा कंपेअर बोला. कंपेअर विथ ax² + bx + c इज इक्वल टू 0. सांगा a ची व्हॅल्यू 1 b ची व्हॅल्यू 4 आणि c ची व्हॅल्यू किती आली इथे 3. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फोर्थ वन इथे घेऊया. आहे जागा 3m² इज इक्वल टू 2m² -9. ते पलीकडचे दोन्ही नंबर अलीकडे घ्या म्हणजेच बोला इक्वेशन कसं होईल 3m² - 2m² + 9 इज इक्वल टू 0. हा प्लस होता तो अलीकडे आल्यावर मायनस झाला. हा मायनस होता तो इथे आल्यावर प्लस झाला. आता नीट बघा 3m² मधून जर 2m² गेला तर राहिला काय फक्त m². पलीकडे काय राहिलं बोला 9. पण थोडासा प्रॉब्लेम झालाय. नॉर्मली क्वाड्रॅटिक इक्वेशनची फॅमिली 3 जणांची असते. इथे किती जण आहेत
दोघंच आहेत. मग आपण मिडल नंबर एक वाढवू शकतो. बोला कसा वाढवणार? m² + 0m + 9 = 0. करा आता कंपेअर. बोला 0m ऍड केला मध्ये. कंपेअर विथ स्टँडर्ड फॉर्म. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 0 आणि c ची व्हॅल्यू किती आली? 9. दॅट्स ऑल. संपले गणित. पुढचं पुस्तक का बघूया इथं. ठीक आहे, एवढं लिहून घ्या पटपट. चला क्वेश्चन तोच चालू आहे. फिफ्थ एक्झाम्पल बघा. आता पहिल्यांदा या p ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. बघा 3 ने जर p ला मल्टिप्लाय केलं तर 3p + 6p * p 6p² = -5. बरोबर आहे. परंतु आपलं काय ठरलंय सांगा? स्क्वेअर वाली टर्म एक नंबरला पाहिजे, नंतर साधी टर्म पाहिजे ज्याला सिंगल व्हेरिएबल असतं, आणि हा -p अलीकडे आल्यावर काय होणार आहे? +5 होणार आहे. -5 चा +5 झाला. करा कंपेअर. बोला कंपेअर विथ ax² + bx + c = 0. a च्या जागी बोला 6, b च्या जागी बोला 3 आणि c च्या जागी कोणता नंबर आहे? 5. नेक्स्ट वन x² - 9 6 2 बघा = 13. x² - 9 - 13 = 0. हा +13 अलीकडे आल्यावर -13 झाला. म्हणजे बोला x² - 22 = 0. मायनस मायनस असेल तर आपण त्यांची ऍडिशन करतो. 13 आणि 9 ची ऍडिशन 22 येते. काहीतरी मिसिंग दिसतंय. किती जणांची फॅमिली असते? 3 जणांची. म्हणजे खरं तर इथं x² + 0x - 22 असं पाहिजे. ही जी मिडल टर्म तुम्हाला दिसते ही आपण वाढवली. मग आता करा बरं कंपेअर. काय होणार सांगा? कंपेअर विथ a च्या जागी 1, b ची व्हॅल्यू नाही म्हणजे 0 आणि c ची व्हॅल्यू किती आली? -22. लक्षात येतंय? काही त्याच क्वेश्चन मध्ये आपण काही एक्झाम्पल एक्स्ट्रा घेऊया. लक्ष द्या, सोपी आहे ती सुद्धा. 7 - 4x - x² = 0. एक्स्ट्रा एक्झाम्पल चालू झाली. रूल असा आहे की स्क्वेअर ची टर्म सगळ्यात अगोदर पाहिजे, नंतर x ची टर्म पाहिजे, नंतर +7 = 0. परंतु रूल असं सांगतो की क्वाड्रॅटिक इक्वेशनला सुरुवातीला निगेटिव्ह साइन नको, काढून टाका. सगळे साइन चेंज करा. बोला इथे प्लस होणार, इथे हे पण साइन प्लस होणार, हे +7 ऐवजी इथं -7 होणार. आणि म्हणून कंपेअर विथ साइन कसे चेंज केले कळलं का तुम्हाला? ते पण तुम्हाला जमले पाहिजे. a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू 4 आहे आणि c ची व्हॅल्यू -7 आहे. नेक्स्ट 8th एक्झाम्पल बघा. 2z - 5/z = z - 6. आणखीन एक घेऊया याच पद्धतीचं छान एक्झाम्पल आहे ते 9th वन. m² + 5/m² = -3. ओके, शांततेत लक्ष द्या. तुम्हाला हे माहिती आहे या z ने अलीकडे आणि इकडे पलीकडे मल्टिप्लाय करायचे. म्हणजे सांगा स्टेप काय होणार? 2z * z 2z² - 5 as it is. या z ने इकडे या दोघांनाही मल्टिप्लाय करायचं, एकट्याला नाही. जेवढे नंबर आहेत तेवढ्या सगळ्यांना. z * z z², 6 * z 6z. ओके, आता सगळे नंबर अलीकडे आणा. मला सांगा याला जोडीदार तुम्हाला हा दिसतोय का? घ्या एकत्र. म्हणजे बोला 2z² - z². हा -6z पुढे आल्यावर +6z. हा -5 as it is = 0. 2z² मधनं z² गेल्यावर z² राहणार, +6z
-5 इज इक्वल टू 0. आता कंपेअर केल्यावर तुम्हाला हे दिसतंय, बोला a ची व्हॅल्यू इथं 1 दिसतीये, b ची व्हॅल्यू 6 आहे, c ची व्हॅल्यू -5 आहे. सोपे. पलीकडच्या एक्झाम्पल मध्ये लक्ष द्या, m² ने इकडे मल्टिप्लाय करा. सांगा मग काय होईल, बोला m² + 5 इज इक्वल टू -3m². हा -3 पुढे आल्यावर काय होणार आहे, +3m² + 5 इज इक्वल टू 0. आता 3m² आणि हा m², बोला 4m² + 5 इज इक्वल टू 0. काहीतरी मिसिंग वाटतंय तुम्हाला. फॅमिली किती जणांची असते, 3. इथे किती जणांची झाली, 2. मध्ये एक नंबर वाढवा, बोला कोणता, अगदी बरोबर 0m. म्हणजे बोला 4m² + 0m + 5 इज इक्वल टू 0. कंपेअर करा. कंपेअर विथ ax² + bx + c इज इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू 4 आहे, b ची व्हॅल्यू 0 आहे आणि c ची व्हॅल्यू किती आहे बघा, 5. दॅट्स ऑल. संपलं. क्वेश्चन नंबर 4 ला आता आपण सुरुवात करतोय. तुम्हाला हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं दिसतंय, त्याच्या पुढे त्यांनी काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत आणि ते विचारतात, ती गोष्ट तुम्हाला सांगायची राहील. कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2च उत्तर असतात. इथे त्यांनी 3 दिली, तर ते म्हणतात की ओळखा की या 3 पैकी नक्की कोणतं आन्सर आहे. आन्सरला क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये रूट असं म्हणलं जातं. रूट म्हणजे आन्सर. आपण पहिल्या चॅप्टर मध्ये काय म्हणायचं, त्याला सोल्युशन. इथे काय म्हणायचं, रूट. ठीक आहे. मग दिलेल्या व्हॅल्यू याच्या रूट आहे की नाही हे कसं ठरतं, तर लक्ष द्या. सुरुवात करायची. लेट x इज इक्वल टू 1 आणि लिहून टाका इक्वेशन x² + 4x - 5 इज इक्वल टू 0. परत एकदा लेट x इज इक्वल टू -1 आणि इक्वेशन लिहून टाका x² + 4x - 5 इज इक्वल टू 0. परत एकदा लेट x इज इक्वल टू 5 x² + 4x - 0 आणि व्हॅल्यू पुट करा x च्या जागी. बोला x च्या जागी आता पहिल्यांदा तुम्ही काय लिहिणार, 1. बोला 1² + 4 * 1 - 5 इज इक्वल टू 0. 1² 1, 4 1 4, -5 इज इक्वल टू 0. 4 + 1 5, 5 मधून 5 गेले, 0 इज इक्वल टू 0. याचाच अर्थ लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. दोन्ही साइड काय आल्या, सेम. याचा अर्थ ही दिलेली व्हॅल्यू या दिलेल्या इक्वेशनचं रूट आहे. अजून एक बघूया. -1 पुट करूया. बोला -1² 4 * -1 -5. जिथे जिथे x दिसतो तिथे तिथे दिलेली व्हॅल्यू पुट करायची. सुरू. -1 चा स्क्वेअर 1, 4 1 जा 4, हे मायनस साइन बाहेर येणार. -5 इज इक्वल टू 0. नीट ऐका, 1 मधून 4 गेला -3, -3 आणि -5 -8 इज इक्वल टू 0. दोन्ही आन्सर सेम आले का, नाही आले. याचाच अर्थ LHS इज नॉट इक्वल टू RHS. दोन्ही बाजू सेम नाहीत. बरोबर आहे. पुढे जाऊया. आता x च्या जागी 5 पुट करा. बोला 5² + 4 * 5 - 5 इज इक्वल टू 0. 5² 25. 5 चा वर्ग 25 असतो. 5 × 20. सॉरी, -5 व्हॅल्यू घेऊया. हां, इथेही -5, इथेही -5. आता बोला -5 चा स्क्वेअर, निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्हच असतो. तो 25 आला. 5 4 जा 20 -20. -5 इज इक्वल टू 0. 25 मधून 20 गेले, 5 राहिले. 5 मधून पुन्हा 5 गेले, 0 राहिला. संपलं. 0 इज इक्वल टू 0 मीन्स LHS इज इक्वल टू RHS. मला सांगा किती वेळा दोन्ही साइड सेम आल्या आपल्या, 2 वेळा. कधी कधी आल्या x इज इक्वल टू 1 आणि पलीकडची और मध्ये अँड नाही, और शब्द असतो. और x इज इक्वल टू -5 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन.
म्हणजे हे दोन्ही दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे. संपलं. पलीकडच्या गणितामध्ये लक्ष द्या. सुरू. पहिल्यांदा m लेट m इज इक्वल टू 2 कन्सिडर करा. इक्वेशन लिहा इज इक्वल टू 0. m च्या जागी 2 पुट करा. चला पटपट बोला. 2 स्क्वेअर minus 5 into 2 is equal to 0. 2 as it is. 2 square 4 minus 10 is equal to 0. 5 to the 10. 2 4 the 8 minus 10 is equal to 0. 8 मधून 2 गेला minus 2 is equal to 0. दोन्ही आन्सर सेम नाही आले. इट मीन्स दॅट LHS is not equal to RHS. म्हणजे हे दिलेली व्हॅल्यू तर आन्सर नाही. आता पलीकडचे आहे का पाहूया. बोला. लेट m is equal to 5 upon 2. 2m square minus 5m is equal to 0. 2 into 5 upon 2 bracket square minus 5 into 5 upon 2 is equal to 0. बरोबर पुट केली. आता नीट बघा. 2 as it is लिहिला. वर्ग करत चला. बोला. 5 चा स्क्वेअर किती असतो? 25. 2 चा स्क्वेअर 4. या दोघांचं मल्टिप्लिकेशन वरच्या वर होणार. याचा आणि याचा काहीही संबंध नसतो. 5 5 जा 25 upon 2 is equal to 0. याने याला डिवाइड करा. 2 2 जा 4. 25 upon 2 minus 25 upon 2 is equal to 0. It means that 0 is equal to 0. So your LHS is equal to RHS. एकदाच आला आन्सर. बरोबर आहे. याचाच अर्थ here m is equal to 5 upon 2 is a root of given quadratic equation. म्हणजे दिलेल्या इक्वेशनचं दोन पैकी फक्त हे एकच रूट आलं. चला लिहून टाका पटपट. इथे तुम्हाला त्यांनी क्वेश्चन नंबर 5 मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले ते मी लिहून घेतो. आणि ते म्हणतात की x हे ऑलरेडी या इक्वेशनचं रूट आहे. मग रूट आहे तर आपण ते कोणाबद्दल लिहिलं पाहिजे? x बद्दल. म्हणून ते लिहायचं लेट x is equal to 3. x is equal to 3 पुट करा. लेट नाही म्हणता येणार. पुट म्हणूया. टाकून द्या गणितात. बोला की 3 स्क्वेअर 10 3 3. टू बी कंटिन्यू. k 3 स्क्वेअर 9. 10 3 जा 30 plus 3 is equal to 0. k नाही म्हणायचं का 9k म्हणायचं रे? 9k. 9k minus 27 is equal to 0. 30 मधून 3 गेले -27 राहिले. 9k is equal to 27. हा निगेटिव्ह नंबर पलीकडे गेल्यावर पॉझिटिव्ह झाला. k is equal to 27 upon 9. 9 3 are 27. So your final answer is k is equal to 3. The value of k is equal to 3. लिहून टाका. यातील आता फक्त क्वेश्चन नंबर 6 आपला राहिला आहे. तो आपण उद्याच्या लेक्चरला घेऊया. ही सगळी गणितं सॉल्व्ह करा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही सेंड करून टाका. थँक यू.